महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील गरीब कुटुंबातील बालाजी शिवाजी कसबे यांनी परीक्षेत यश संपादन केले आहे। मोहोळ पोलीस स्टेशन वडवळ बीटचे गणेश शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बालाजी कसबे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। बालाजी कसबे यांचे प्राथमिक शिक्षण मोडणी येथे तर माध्यमिक शिक्षण बार्शी येथे झाले। घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील गरिबीवर मात करत कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वतः अभ्यासात सातत्य ठेवत हे यश संपादन केले आहे। वडील शिवाजी कसबे यांना शेती कमी असल्यानं दगड फोडून आपल्या मुलांना शिकविले आहे। आई घरकाम व दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे। आई वडिलांनी कष्ट करून शिकवल्यानं मुलाने कष्टाचे चीज केले आहे। बालाजी कसबे यांनी यापूर्वी सहाय्यक निबंधक वर्ग 1 सहाय्यक गटविकास अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे। मागील 6 महिन्याच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या 1 नव्हे तर 2 नव्हे तर तब्बल 3 परीक्षेत बालाजी कसबे यांनी यश संपादन केले। यापुढील काळात आणखी अभ्यासात सातत्य ठेवून उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं असल्याचे बालाजी कसबे यांनी सांगितले। या यशासाठी चुलते PSI गणेश कसबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। बालाजी कसबे यांच्या निवडीनंतर नरखेड गावात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। दगडफोड्यांचा मुलगा सेल्स त्याचे इन्स्पेक्टर झाल्याबद्दल गावात त्याचे मित्र परिवारांमध्ये कौतुक होत आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे राहुल कसबे, सिद्धू रोटे वंचितचे तालुकाध्यक्ष धीरज कसबे, महिला अध्यक्ष यशोदा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्तसंकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी।